काल सगळे घरातली कामं आवरले ते म्हटलं चला स्वतःच्या साडीला फॉल लावून घ्या. आणि आपलं काम तसंच राहते बरं का करायचं. आता म्हटलं चला हे फॉल आणून ठेवला होता, 4 दिवस झाले फॉल होता, तर फॉल लावून घेऊया. फॉल लावायला बसले, कामं सगळे आवरले, निवांत होते. म्हटलं चला आता काही काम नाही तर फॉल पण लावून घेऊया. फॉल लावायला बसले, फॉल लावून घेतला. नंतर मग लक्षात आलं ब्लाऊज पण कटिंग करायचं, अस्तर आणून ठेवलेलं, ब्लाऊज पण कटिंग करून ठेवलं. आता समजत नव्हतं डिझाईन कशी करायची, स्वतःचं शिवायचं असलं डिझाईनचं भारी प्रॉब्लेम येतं, मग सुचत नाही. म्हटलं जाऊ दे आता साधंच बनवूया. थोडीशी डिझाईन बनवलेली आहे ती नंतर कधीतरी तुम्हाला शेअर करा. हा ब्लाऊज स्वयंपाक करायचा नव्हता, म्हटलं तोपर्यंत ब्लाऊज कटिंग करून घेईन. आणि स्वयंपाक आज आमचा साधाच होता बरं का. तोपर्यंत मुलीने माझ्या मदत करून ठेवली. माझं ब्लाऊज कटिंग करून झालं, तिनं कांदा कट करून ठेवला, मिरच्या लसण सोलून ठेवला आणि टोमॅटो कट करून ठेवला. म्हटलं चला आपण आलं लसण आबडधोबड ठेसून घेतलं मी खलबत्त्यामध्ये आणि साईडचा टोप ठेवला गॅसवरती. तोपर्यंत अंडे नव्हते, मुलगा जाऊन अंडे घेऊन आला आणि अंडे उकडून मस्त खिचडी बनवायची होती बरं का. आज एका टोपामध्ये साईडला अंडे उकडायला टाकले आणि लगेच खिचडी बनवायला घेतली. म्हटलं पटकन बनवून झाल्याच्या नंतर थोडं स्टीच पण करून घेऊया. लगेच साधी सरळ जो आपण डेली बनवतो तशीच खिचडी बनवली बरं का. फक्त त्याच्यामध्ये अंबारी मसाला टाकला, पटकन बनवून झाली. तोपर्यंत म्हटलं अंडे पण उकडून येतात. आता खिचडी म्हणल्यावर एवढा स्वयंपाक पण नसतो, भांडी सगळंच काम कमी असते. मग मी पटकन आवरून घेतलं. आणि जेव्हा आपल्याला फ्रीजमध्ये काही घ्यायचं असतं तेव्हा माझं फ्रीजचं काय झालं आहे मी तुम्हाला सांगते समोर. आणि पटकन फोडणी देऊन घेतली, तांदूळ पण टाकून घेतले आणि एक बटाटा होता घरामध्ये तो पण कट करून टाकला. म्हटलं जाऊ दे आई इथं तिथं पडूस तर टाकून देऊया. आणि मुलं खातात बटाटे याच्यामध्ये आपण खिचडीमध्ये ॲड केले तर. मस्त फोडणी देऊन घेतली, तांदूळ धुवून टाकले. आता तांदूळ बासमती चावल होते, त्याला काही जास्त वेळ लागत नाही आहे, पटकन शिजतो, 2 शिट्ट्यामध्येच होतो. अंडे अगोदरच उकडायला टाकले होते, म्हटलं खिचडी होईपर्यंत आपले अंडे पण उकडून निघतात आणि आपलं पटकन पण काम आवरून घेते. खिचडी झाल्याच्या नंतर पटकन गॅसचा ओटा क्लीन करून घेतला. म्हटलं लगेच इकडे यायला नको, म्हणजे पटकन समोर आपलं ब्लाऊज मला थोडं शिवायचं होतं. म्हटलं आपलं जर काम लवकर झालं तर आपण शिवून घेऊया. तर फ्रीजमध्ये मी मिरची वगैरे घेत होते तेव्हा बघितलं तर बघा असं झालं, फ्रीजमध्ये पूर्ण बर्फ भरपूर जाम झालेलं आहे. लय बर्फ व्हायच लागले. याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी पण मी पूर्ण ते वितळून घेतलं, जास्त फास्ट पण नाही केलेला, पण जास्तच बर्फ व्हायला लागला आहे. तोपर्यंत आपली मस्त खिचडी पण शिजून झाली, मस्त मोकळी झाली होती बरं का. आणि थोडी सप्पक झाली होती जरा. अंडी पण उकडून झाली होती, अंडी सोलून घेतली आणि सगळ्याला दिलं जेवण. आम्ही पण जेवून घेतलं. आता भांडी कमी होते तोपर्यंत माझ्या मुलीने पण घासून घेतली. म्हटलं मी तोपर्यंत लादी वगैरे पुसून घेते. तर लादी वगैरे मी पुसून घेतली, तिनं भांडे घासले आणि म्हटलं आता वेळ आहे 1 तास तर आपण ब्लाऊज स्टिच करूया. म्हणजे अर्धं मी ब्लाऊज स्टिच केलं रात्रीच बरं का. म्हटलं आता राहिलेलं सकाळीच करून घेऊया. सगळं जॉईंट करायचं राहिलं होतं, म्हटलं आता सकाळी करूया. आजच्यासाठी एवढंच बरं का. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.